24 तास काम करणारे अविनाश जाधव यांना ते झालेलं ते डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न काही शिवसेना भाजप युतीचाच गट राहिलेला आहे. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. माझं नाव मिलिंद पाटील, माझ्यासोबत आहे हितेश घाणेकर आणि सध्या आपण उभे आहोत ठाणे विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये. या मतदार क्षेत्रामध्ये निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही लढाई खूप इम्पॉर्टंट आहे. पाचशे 2 टर्म कार्यरत राहिलेले आमदार संजय केळकर यांना भाजपाने पुन्हा संधी दिलेली आहे. पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अविनाश जाधव हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर बघूया आपण या मतदार क्षेत्रामधील मतदारांचे विचार काय आहेत, त्यांचा पुढील आमदार कसा असावा आणि कोण असावा. काय वाटतं, कोणाचा विषय बारे या मतदारसंघात? पर्सनली मला विचारायचं तर मी यावेळेस लास्ट टाइम पण अविनाश जाधवांची पोहोचत होता, कारण ते असेच की जे बोलतात ते करतात. आणि केळकर साहेबांचं विचारायचं झालं तर ते आता ही त्यांची तिसरी टर्म असेल मे बी. त्यांचं काम एवढं काय दिसलं नाही, जसं काय वर्चस्व कामात एवढं काय दिसलं आढळलं नाही. पाचच्या 10 वर्षामध्ये ते निवडून येत आहेत. त्यांनी 10 वर्षामध्ये काय विकास केला, विकासाची कामं केली किंवा मतदारसंघामध्ये एक फेरफटका मारला असं तुम्हाला कधी जाणवलं की ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतात, त्यांची कामं पोहोचतायत, त्यांचे विचार पोहोचतायत? मी तर त्यांना मोस्टली जास्त प्रचाराच्या वेळेसच पाहिलंय दर 5 वर्षांनी. इतर वेळेस ते मला कधीच दिसले नाही. मग अविनाश जाधवांना तुम्ही वोट करताय, एक मनसेचं नेतृत्व आहे, ते धमाकेदार युवा नेतृत्व, तुम्ही युवा पिढी आहे, त्यांच्याकडून तुम्हाला असं काय पुढील 5 वर्षामध्ये असा काय विकास हवा किंवा त्यांनी पहिलं काम हे करायला पाहिजे आमदार झाल्यानंतर असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की आपण आता यांना म्हणजे संधी दिली ही पक्षाकडे बघून 21 वर्ष जे चालते एक चान्स अविनाश जाधव यांना मिळायला हवा. विचार वगैरे तिन्ही पक्ष हिंदुत्वाचा दावा करतायत. त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फुटाफूट झाली, शिंदे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वेगळा झाला. स्थानिक इथे खासदार राजन विचारे साहेब होते पहिले, त्यांचा पराभव झाला लोकसभेला. पुन्हा ते एकदा आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. पहिल्यांदा 2009 ला ते आमदार इथे होते, त्यावेळी त्याच्यानंतर ते खासदार झाले. तर राजन विचारेंना तुम्ही पुन्हा आमदार म्हणून संधी द्याल की त्यांचा विकास काही खासदारकीच्या टर्म मध्ये झाला किंवा त्यांच्या पराभवाची कारणे असतील लोकसभेमध्ये? मे बी असं आहे की राजन विचारे हे सुद्धा आमदार राहिलेले आहेत आणि संजय केळकर हे सुद्धा आमदार राहिलेले आहेत, पण त्यांना अशी म्हणजे एक त्यांचं वर्चस्व असं आमदारकीचं असं वाटलं नाही आम्हाला. म्हणजे मला जर विचाराल तर मला असं वाटतं की अविनाश जाधव यांना एक संधी द्यावी. म्हणजे मनसेला एक संधी द्यावी, एक नवा चेहरा ठाण्याला हवाय म्हणून. ठीक आहे, धन्यवाद दादा. आता आपण सध्या आनंद आश्रमात आहे, तिथे सगळ्या समस्याचे निवारण होते. त्या आनंद आश्रमामध्ये आपण आहे. आता आनंद आश्रमामध्ये आपल्यानंतर दिघे साहेब आपल्या सोबत आहे, त्यांना आपण काही प्रश्न विचारू. तर साहेब, हवा कोणाची या मतदारसंघामध्ये? तसं बघितलं तर हा मतदारसंघ आमचे मोदा जोशी शिवसेनेचा बाळासाहेबांचं ठाण्यावर विशेष प्रेम होतं आणि दिघे साहेबांची ती परंपरा आहे की बाळासाहेबांची जे प्रेम ठाण्यावर होतं ते दिघे साहेबांनी पुढे तसंच चालू चाललेलं आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी बोलायचं झालं तर आमचे मोदा जोशी या ठाणे विधानसभेमध्ये, पूर्वी हा ठाणे विधानसभा मतदारसंघ फार मोठा होता, त्या विधानसभेचे नेतृत्व मोदा जोशींनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मोदा जोशी गेल्यानंतर 2004 ला आमचे आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठाणे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि हा मतदारसंघ तसा बघितला तर 2014 पर्यंत युतीचाच मतदारसंघ होता. 2014 ला ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली नाही त्यावेळेस तो अपवाद वगळता बाकी आतापर्यंतचा हा मतदारसंघ शिवसेना भाजप युतीचाच गट राहिलेला आहे आणि तो अबाधित राहील यावेळेस पण 2024. ओके, मग या जो शिंदे साहेबांचं तुम्ही वर्णन करता, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आमदार असताना या ठाण्याची कायापालट कशी काय झाली की एक मुख्यमंत्री असताना एक माणूस आपल्या
मतदारसंघावरती कधी कधी काही मंत्री असे असतात की मतदारसंघावरती त्यांचं लक्ष राहत नाही. बऱ्याचशा निवडणुकीमध्ये असा त्यांचा पराभव झाला, पण इथे असं जाणवत येत नाही की शिंदे साहेबांचा असा काही इफेक्ट झालाय की मतदारसंघामध्ये दुर्लक्ष झालंय. कारण की पाचवी जी रॅली निघाली त्यामध्ये शिंदे साहेबांची ताकद जाणून आली आणि लोकसभेला पण जे शिंदे साहेबांनी आपला गड राखला त्याबद्दल तुम्ही कसे बोलताय? शिंदे साहेब मुख्यमंत्र्यापेक्षा तळागाळातले कार्यकर्ते जास्त आहेत आणि त्यांच्यातला आजही तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो तसाच आहे. त्यामुळे तो विकासाचा दृष्टिकोन हा जो बाळासाहेबांपासून धर्मवीर आनंदगे साहेबांनी चालू ठेवला तीच परंपरा शिंदे साहेबांनी चालू ठेवलेली आहे. आणि तो एक तळागाळातला कार्यकर्ता, दिघे साहेबांचा कार्यकर्ता, बाळासाहेबांचा कार्यकर्ता, त्यामुळे तो कार्यकर्ता मुख्यमंत्री हो का पंतप्रधान हो, तो कार्यकर्ता नावाची चीज विसरत नाही. धन्यवाद साहब, तुम्हें दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत युवा पिढी आहे, क्या लगता है आपको किसका? देखिए सर, यहाँ पर तो सिंधु ग्रुप का हवा है। जो यहाँ का सीट है वहाँ संजय केलकर साहब है, वो उनका हवा है। और यहाँ पर देखा जाए तो मोस्टली शिंदे साहब का ही हवा चल रहा है। आज इधर तो 3 उम्मीदवार खड़े हैं। जो संजय केलकर जो आप बात कर रहे हो, पिछले 10 साल से इधर एमएलए है। एमएलए है। क्या लगता है इन्होंने 10 साल में क्या काम किया जिस रूप से आप उनको वोट डालने वाले हो? नहीं सर, संजय केलकर साहब ने काम किया है, जनता के बीच में है ये। और उनका जो बात विचार है, जो जनता के बीच में जाते हैं, हर किसी को, चाहे उत्तर भारतीय हो, चाहे महाराष्ट्र का हो, चाहे किसी प्रांत का हो, उनका सुनते हैं, उनका काम भी करते हैं वो है। उसके लिए ज्यादातर जितने उत्तर भारतीय यहाँ पर रहते हैं, जो टेकरी बंगला है, अपना थाना मार्केट है, तो सब केलकर साहब को वोट देने वाले हैं। तो आप बोल रहे हो उत्तर भारतीय जो है सब शिवसेना शिंदे को वोट करने वाले हो, तो आप इन दोनों, क्या रीजन है आपकी इन दोनों नेताओं से ये नेता बेटर रहता है? क्योंकि पिछले 10 साल में कार्यरत को आपको नया चेहरा कोई चाहिए, तो राजन विचारे उद्धव बात है। राजन विचारे इसके पहले एमएलए थे तो शिवसेना गुट से थे, भाजपा का युति था, तभी सब उनको वोट दिए। अभी जब से कांग्रेस में चले गए, कांग्रेस में गए तो फिर ऑप्शन नहीं रहा, इसके लिए हम लोग भाजपा को वोट करते हैं। बेसिकली आप भाजपा को वोट करते हो इधर से? भाजपा। और महाराष्ट्र नवनिर्माण सेना से अविनाश जाधव जी है, तो उनको कैसे देखते हैं? उन्होंने क्या क्या किया इधर? यहाँ पर तो मैं इसके लिए उत्तर भारतीय के लिए उन्होंने कुछ नहीं किया है। अरे मराठी समाज के लिए किए होंगे, वो बात तो उनका है, ठीक है, उनका वो मराठी समाज के लिए किए होंगे, मगर उत्तर भारतीय जो है वो इसके लिए भाजपा को ही वोट करने वाली है। जो आप बात कर रहे हो उत्तर भारतीय की, समझो अभी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो पहला किया था उन्होंने कि उत्तर भारतीय रहेंगे, उनका भूमिका ऐसा था कि उत्तर भारतीयों का पहला विकास होना चाहिए, जो यूपी बिहार के वो लोग इधर नहीं आने चाहिए, ऐसा उन्होंने बात किया था, बराबर है? स्टेट है, आपको कोई प्रतिबद्धता नहीं है, आप जहाँ जा सकते हैं, आप काम कर सकते हैं, अपनी अपनी सोच है, तो राजनीति है, आपको जैसा जो लगता है आपको करना पड़ता है। उनको लगा कि हम मराठी समाज के लिए कर रहे हैं, तो उनकी सोच है। अभी यहाँ देखिए केलकर साहब हैं, वो सबके लिए सोचते हैं, चाहे मराठी हो, चाहे हिंदी हो, चाहे गुजराती हो, चाहे तमिल का हो, चाहे कर्नाटक का हो, सबके लिए सोचते हैं। तो जनता उनको ज्यादा पसंद करती है। अभी यहाँ से चले जाइए इंदिरा नगर में, उत्तर भारतीय आपको 90% उत्तर भारतीय मिलेंगे, जो कि आज 20 साल से शिंदे साहब के साथ में है। कोई कितना भी आवे, कोई कितना भी जाए, शिंदे साहब को कोई छोड़ने वाला नहीं है, क्योंकि शिंदे साहब जो है उत्तर भारतीय पूरी समाज को, उनके लिए काम करते हैं। और उनके पास कोई भी जाता है तो बेझिझक उनकी मदद करते हैं, चाहे कोई भी चीज का हो, कोई परेशानी हो, उनका वो मदद करते हैं। ओके, तो आप अभी उत्तर भारतीय बोल रहे हो, बीजेपी को सपोर्ट करते थे, तो तीनों जो पक्ष है अभी वो हिंदुत्व को लेके आगे चल रहे हैं, आप इस दृष्टि से कैसे देख रहे हो? तीनों पक्ष हिंदुत्व को लेकर चल रहे। अभी देखिए राष्ट्रवादी का क्या है, अभी देखिए वो आए हैं, ठीक है, उनका कोई भरोसा नहीं है, मैं नहीं करता हूँ, क्योंकि वो जा सकते हैं। राष्ट्रवादी मतलब यानी कि राजन विचारे साहब जो महाविकास आघाड़ी से चुनाव लड़ रहे हैं? नहीं, राजन विचारे साहब नहीं, मैं
अजीत दादा को बात कर रहा हूँ। ओके। वो उनका मेरे को ऐसा लग रहा है कि वो छोड़ सकते हैं गठबंधन को, जीतने के बाद कॉम्प्रोमाइज कर लेंगे वो। मतलब आपका ऐसा कहना है कि जो ये महायुति चल रही है, शिंदे गठ, भाजपा और अजित पवार राष्ट्रवादी का गठ, अजित पवार छोड़ सकते हैं। छोड़ सकते हैं। क्यों, ऐसा क्यों लगता है आपको? मेरे को ऐसा लग रहा है क्योंकि जो जिस तरह से राजनीति चल रही है उस हिसाब से तो मेरे को ऐसा लग रहा है कि वो छोड़ देंगे साथ। तो चलेगा, धन्यवाद, आपने बहुत अच्छा प्रतिसाद दिया सर। काय बघता मतदारसंघामध्ये कशी हवा चालू आहे? की विचारे साहेबांची जी आता आम्ही प्रतिक्रिया बघितली, काही ज्या लेडीज होत्या ज्या तलावाच्या शेजारी बसलेल्या त्यांना आम्ही विचारलं की या मतदारसंघामध्ये कसे वातावरण चालू आहे. त्या बोलले की आम्हाला एक नेता माहित आहे, ते म्हणजे राजन विचारे साहेब, जे पूर्वीपासून दिघे साहेबांच्या सोबत आहेत, दिघे साहेबांच्या निकटवर्ती आहेत. मग त्या आम्हाला अशा बोलल्या की जो राजन विचारे साहेब आहेत ते तरुणांच्या हाताला काम देणार आहेत. मग ते काम कशा प्रकारे, कसे तुम्ही तरुणांच्या हाताला पुढच्या 5 वर्षामध्ये काम द्याल, कोणते इंडस्ट्रियल प्रोजेक्ट ठाणे शहरामध्ये आणाल आणि ठाण्याची कायापालट कराल, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? बघा, राजन विचारे गेले जवळजवळ 35 वर्ष या राजकारणामध्ये आहेत. मग त्यांचे करिअर सुरू होताना नगरसेवकापासून मग ते महापौर झाले, आमदार झाले, खासदार झाले. एवढे सगळे हे सगळा प्रवास करताना तरुणांच्या नोकरीसाठी सुद्धा ते भयंकर प्रयत्न करतात. त्याच्याच बरोबर आता शिवसेना उभाटा गटाचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते निष्ठावंत शिवसैनिक दिघे साहेबांबरोबर आपल्याला काम केलेले आहे. त्यांच्या बरोबर त्यांचा सगळा जो समुदाय आहे तो सुद्धा एकदम पॉझिटिव्ह असल्याने, आणि तरुणांना रोजगार द्यायचा म्हणल्यानंतर आमचं स्वतः आमची शिवसेनेचा ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाणे जिल्हा रोजगार विभाग, जिल्हा व्होकेशनल गायडन्स विभाग हे सगळे त्यांनी ते चालू केलेले आहे. त्यामुळे त्याच माध्यमातून तरुणांना नोकऱ्या कशा द्यायचा हा त्यांचा मनोदय आहे, आणि तरुणांना नोकऱ्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. त्यामुळं पुढील 5 वर्षामध्ये त्यांचा आलेख सगळा ठरलेला आहे की काय काय करायचं. मग त्याच्याबरोबर आलं की ठाण्याचा विकास हा त्यांचा एक त्यांच्याकडे असलेला हातखंड आहे. 10 वर्ष खासदार होते, आता मधल्या खासदारकीच्या इलेक्शनचं सोडा, पण तरी ते त्याच्या अगोदर आमदार होते, आणि जो ठाण्याचा या गेल्या 10 वर्षामध्ये ओव्हरऑल विकास झालाय त्याच्यासाठी त्यांचा खूप सिंहाचा वाटा. त्यामुळे मला खात्री आहे की ह्या त्यांच्या मागच्या 15 वर्षाचं सगळं बघताना आणि लोक आता त्यांना भरपूर मतदान करून ते आमदार केला. 2009ला पहिल्यांदा विचारे साहेब 2009ला आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर 2014 साठी तुमची युती झालेली शिवसेना भाजपाची, तेव्हा संजय केळकर साहेब त्या निवडणुकीमध्ये होते आणि ते विजयी झाले. त्यावेळी राजन विचारे साहेब खासदार झालेले, बरोबर. मग एक जवळचा व्यक्ती, जवळचा म्हणजे युतीमधला व्यक्ती आता तुमच्या अपोजिशनला आहे. त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव हे पण तुमच्या विरोधात आहे. तर तुम्हाला कसं होतं की मग जे वोटिंग आहे ते डिवाइड होऊ शकतं, यातून मनसेला काही फायदा होऊ शकतो का? बघा, आमची जी मतं आहेत ना, ती निष्ठावंताची जी मतं आम्हाला लोकसभेला मिळाली त्याच्यापेक्षा जास्त मतं आम्हाला मिळू शकतात. आणि आम्ही आमचा विरोधक आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही काय विचारच करत नाही. आम्ही आमच्या कामाचे जो विकास आहे ठाणे शहरात आम्ही केलेला तो विकास घेऊनच आम्ही मतदारांपुढे जातोय, आणि आमचे जे काय पॉझिटिव्ह पुढच्या भविष्यातले लोकांसाठी करायचं काम आहे ते आम्ही घेऊन मतदारांकडे जातो. आणि आता राहिला प्रश्न मनसेचे उमेदवार होते, एक वेळी आमच्या बरोबर होते, त्यांना निवडून आणण्यामध्ये आमचाच हात होता. आज ते पलीकडे आहेत, त्यामुळे आमच्या मतामध्ये काही फरक पडायची शक्यता वाटत नाही. ओके. मग साहेबांनी आता उद्धव साहेबांनी पुन्हा राजन विचारांच्या साहेबांच्या हातामध्ये ही आमदारकीची धुरा सांभाळायला दिलेली आहे. तर लोकसभेमध्ये जो पराभव झाला याची काही कारणे असतील ते तुम्ही जो काही बॅड म्हणजे डॅमेज झाले ते डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न काही केला असेल कोणत्याद्वारे, तुम्हाला असं वाटतं की इथे आम्हाला थोडासा बॅकफूट वरती गेला त्यामुळे असं झालं? नाही, लोकसभेमध्ये तसं काय, लोकसभेमध्ये असं झालं की त्यांनी दुबार मतदार किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांच्या माप पैशाचा वापर, त्या सगळ्या ज्या माल प्रॅक्टिसेस केल्या त्या माध्यमातून ते लोक निवडून आले. त्यामुळे आमचा लोकसभेला सुद्धा आमचा विजय झालेला आहे, आम्ही असं मानतो. ओके. जे तुम्ही बोलताय दुबार मतदारसंघ, काही बेलापूरच्या विधानसभेमध्ये पण असं मनसेच्या उमेदवार जे आहेत गजानन काळे यांनी पण एक वक्तव्य केलेले की दुबार मतदार आहे, बोगस मतदान हे 33,000 आहे.
तुम्ही असं काही कॅल्क्युलेट केलं की दुबार मतदान किती आहे, कोणत्या यादीमध्ये आहे? आणि सगळ्या केंद्र आम्ही 6च्या 6 म्हणजे लोकसभेत ठाणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या ज्या 6 विधानसभा आहेत त्या 6 विधानसभामध्ये प्रत्येकी कुठल्या कुठल्या विधानसभेमध्ये किती किती दुबार मतदान झालं त्या सगळा डाटा आम्ही कलेक्टर ऑफिसला इलेक्शन ऑफिसला सबमिट केला. त्याच्यावर काही काही थोड्या प्रमाणात कारवाई झाली पण जी हवी होती तशी कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेवटी अल्टिमेटली त्यांचं सरकार आहे त्या सरकाराचं ते. ओके. आणि आता असं झालंय की पहिल्यांदा आमदारकीचं इलेक्शन असेल ते शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती नसेल, याकडे कसं बघता की एक नवीन चिन्ह आहे पक्षाचं? नाही हे आमचं पक्षाचं नवीन चिन्ह नाही. मशाल आमच्याकडे ऑलरेडी आमचं जुनं चिन्ह होतं. ओके. त्यामुळं आम्हाला काही आणि आता जवळजवळ 2.5 वर्ष झाली आता इलेक्शनचं चिन्ह येऊन आणि आमचं चिन्ह जवळजवळ घराघरात पोहोचलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा फारसा काही फरक पडेल असं वाटतं. धन्यवाद साहेब, तुम्ही दिलेल्या मुलाखतीसाठी. पक्षाची कोणत्या उमेदवाराची हवा आहे या मतदारसंघामध्ये? हवा असं म्हणता येणार नाही पण यावेळी मनसेला चान्स दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मनसेला चान्स दिला पाहिजे. दिला पाहिजे. या पाटल्या दोन जे आमदार म्हणून कार्यरत आहे संजय केळकर, त्यांचा काही विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल जो काही विकास पाचच्या 10 वर्षामध्ये झाला नाही झाला त्याच्याबद्दल काय बोलाल? कुठे दिसण्यातच नाही आले. म्हणजे ते 2 टर्म निवडून आल्यानंतर पुन्हा तुमच्या जवळ किंवा स्थानिक रहिवाशांजवळ कधी तुम्हाला शिंदे सरच दिसण्यात येतात. शिंदे साहेब? शिंदे साहेब दिसतात. ओके. मनसे सोबत राजन विचारे जे उभाटा गटाचे उमेदवार आहेत जे लोकसभेला इथून उभा राहिलेले होते, पुन्हा त्यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांच्या ते आमदारकीची धुरा सोपवली, त्यांच्याकडे कसे बघता पुढच्या 5 वर्षामध्ये एक आमदार म्हणून? नाही पण नवीन काही नवीन लोकांना सुद्धा संधी दिली पाहिजे. जसं की अविनाश जाधव यांना यावेळी संधी दिली पाहिजे. ठाण्याला एक नवा चेहरा हवाय. नवा चेहरा हवाच आहे. 24 तास काम करणारे अविनाश जाधव यांना निवडून द्या असं माझं म्हणणं आहे. अविनाश जाधव हे तुम्हाला हवेत. पुढच्या 5 वर्षानंतर अविनाश जाधवांनी कोणता पहिला मुद्दा आहे जो आमदार झाल्या तो इथला जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे, मार्गी लावला पाहिजे असं? रोजगाराचा प्रश्न आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सुशिक्षित मुलं प्रश्नाच्या आधारे जातात. आज वाईन शॉप मध्ये जाऊन तुम्ही गर्दी पहा, तरुणांची जास्त गर्दी आहे. ते का वाम मार्गाला का लागले आहेत तरुण याचा राज्यकर्त्यांनी सुद्धा विचार करावा, जनतेने सुद्धा विचार करावा. शून्य मत यावेळी दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या प्रकारे 5चे 10 वर्ष महायुतीचं सरकार होतं, त्याच्यानंतर जी फुटाफूट झालेली शिवसेनेमध्ये, त्याच्यानंतर त्यांचं मत डिवायडेशन होऊन एक मनसेला फायदा होऊ शकतो आणि मनसेचा आमदार निवडून येऊ शकतो. यावेळी जनतेने विचारच केला पाहिजे. मनसेला संधी का नाही देत तुम्ही? देऊन तर पहा. इतरांना तुम्ही संधी दिली की नाही? मनसेला एकदा संधी देऊन पहा. राज ठाकरे साहेब काय म्हणतात, मला एकदा संधी देऊन पहा. द्यायला काय हरकत आहे? पैशाने द्यायचं आहे का? तुमचं मत आहे, त्यांचे भाषण ऐका. त्यांची भाषणं जी आहेत पूर्ण विचारांची त्यांचे एक एक मुद्दे असतात. मग त्यांचे विचारांची जे मुद्दे आहेत त्याचा तरी विचार करा. काय मुद्दे आहेत? रोजगाराचा प्रश्न ते मांडतातच आहे. तुम्ही मत देता आणि निघून जाता. अरे पण पुण्य सरकार कुठला येईल तर तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती आहे. मग एकदा मनसेला संधी दिली तर काय हरकत आहे? ठीक आहे दादा, धन्यवाद. आणखी राहिला प्रश्न मनसेला संधी जे काम अविनाश जाधव प्रत्येक वेळी भाषणामध्ये बोलतात की माझं पक्षात नसून मी जे एवढं काम केलं ते पक्षात पक्षात एक सत्तेत नसून मी एवढं काम केलं, एकदा संधी द्या असं तुम्ही पण बोलताय, एक मला संधी द्या. त्याचप्रमाणे अविनाश जाधव निवडून येतील अशी तुमची इच्छा आहे किंवा येतीलच असं वाटतं? त्यावेळी जनतेने संधी दिलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. 100% संधी द्या. एकदा संधी द्यायला काय हरकत आहे? इतरांना तुम्ही संधी दिलीच ना, तर एकदा संधी देऊन पहा. धन्यवाद काका तुम्ही या होत्या ठाणे विधानसभेतील काही मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या सहित आपण काही कार्यकर्त्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला लाडका मराठी चॅनल ज्याचं नाव आहे विषय लय भारी.